तर काय म्हणता पोट्यो, तर सकाळी उठून मी गेलो ग्राउंड म्हणजे आमचा रोड. आमचा गरीब काय माहिती आम्ही रोडवर रनिंग मारतो. तर रनिंग मारल्यानंतर मी केली थोडी हाताची स्ट्रेचिंग केल्यानंतर मी इकडे थोडी पायाची स्ट्रेचिंग. पायाची स्ट्रेचिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण रनिंग मारतो. तर रनिंग मारल्यावर तर पायाची स्ट्रेचिंग करणं हे खूप म्हणजे लयच गरजेचं असते. आणि त्यानंतर केली मी आणखी डबल हाताची स्ट्रेचिंग, कारण की कसं रनिंग मारल्यानंतर दोन्ही हात आणि पायाची स्ट्रेचिंग करणं हे लयच गरजेचं आहे. मी डबल पायाची स्ट्रेचिंग केली. पाय स्ट्रेचिंग झाल्यानंतर म्हणजे चला आता डिप्स मारा. तर मग डिप्स मारल्या, तर डिप्स मी 2-3 मारल्या. तर मग आणखी माझ्या मनात असं आलं की मी तुला मारत जावं म्हटलं. मग 1 झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, अशा 10 मारल्या. मग 10 मारल्यानंतर म्हटलं चला आता जम्पिंग जॅक्स मारा म्हटलं. जम्पिंग जॅक्स मारल्यावर तर आपल्याला खूप मस्त वाटते, कसं उडा लागते. तर मला आवडतं म्हटलं थोडं उडायला. त्यानंतर मारल्या स्कॉट्स मारल्यावर थोडं कसं दुखत होते पाय, म्हटलं तरी मारावं म्हटलं. 10 तर करावंच म्हटलं कंप्लीट. मग ते झालं. मग थोडा 6 पॅकचा व्यायाम केला. म्हटलं चला 6 पॅक दिसतो वरती गिरते आलं तर बरं वाटत म्हटलं. तर चांगला तरी दिसलं म्हटलं. त्यानंतर मारून पाहिला मी हिंदू पुशअप मारलं तर लय गरजेचं असं आपल्यासाठी. मग हा मी यूट्यूबवर व्यायाम पाहिला, म्हटलं त्याला करून पाहू म्हटलं स्ट्रेचिंग ठीक आहे. जमली नाही आपटलो. म्हटलं जाऊ द्या म्हटलं, तर आपण बॉडीकडे पाहू म्हटलं जमली काय. तर इकडला पायसे फुगला होता, इकडला फुगला होता बा. म्हटलं चला झालं म्हटलं आता म्हटलं. आणि हे आपलं काही का पाहिले जर अशी इकडे तिकडे फेरफार केलं, झालं मोकळं काम. घेतलं जॅकेट, ठेवलं खांद्यावर आणि चाललं घरी. भेटू पुढच्या वॉकमध्ये.